सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय। हे तर मान्सून चांगला होऊनही राज्यातील शेतकऱ्यांची परवड मात्र थांबलेली नाहीये। सरकार बदललं असलं तरी बळीराजाचं रुसलेलं नशीब बदललं नाहीये। हे बळीराजाचं राज्य नाही तर हे तर शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्यांचं राज्य, अशी थेट टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे। बघूया या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय। राज्यातील भाजप सरकार जलसिंचनासह अनेक कामांच्या गमजा नेहमीच मारत असते आणि आताही जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्या पक्षाने त्याविषयी स्वकौतुकाचे ढोल यथेच्छ पिटले आहेत। पण मग तरीही मराठवाड्यात दिवसाला 2 शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला द्यावं लागेल। किंबहुना सध्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या अधिक गंभीर आणि चिंताजनक आहेत, कारण त्या कर्जबाजारीपणा किंवा नापिकीमुळे होत नसून शेतमालाच्या पडलेल्या भावांमुळे होत आहेत। वरुणराजाच्या कृपेने 5-6 वर्षांनंतर पहिल्यांदाच मराठवाड्यातील शेतशिवार फुलली। पीक पाणी चांगलं झालं, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या समाधानाचं हसू फुलूच द्यायचं नाही असा चंगच जणू राज्यातील भाजप सरकारने बांधलाय। त्यात पुन्हा मोदी सरकारच्या नोटबंदीचा वरवंटा ऐन सुगीच्या हंगामात फिरला। त्यामुळे पडेल त्या किमतीला खरीपाचं पीक व्यापाऱ्यांच्या तागडीत ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। सरकार बदललं असलं तरी बळीराजाचं रुसलेलं नशीब बदललेलं नाहीये। तेव्हा सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या सरकारी धोरणाने केलेल्या हत्याच आहेत असं कोणी म्हटलं तर सत्ताधाऱ्यांकडे त्याचं उत्तर आहे का? कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारही कोरा करायचा नाही आणि दुसरीकडे वरुणकृपेने फुललेल्या शेतमाळ्यातील पीक कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणायची, हे बळीराजाचं राज्य नव्हे, हे तर शेतकऱ्यांचं बळी घेणाऱ्यांचं राज्य म्हणावं लागेल। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दैवी आता आपल्यासोबत आहे। पंकज, एकीकडे मुंबई महापालिकेत सत्ता करण्याचा, सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना सामनामधून मात्र सातत्यानं भाजपवर टीका करण्यात येते आणि आज सुद्धा अत्यंत कठोर शब्दात सरकारवर टीका करण्यात आली आहे। नेमका याचा अर्थ कसा काढायचा? सौरभ, शिवसेना ही भाजपासोबत सत्तेमध्ये सहभागी असलेला पक्ष आहे। असं असून सुद्धा सरकारवरती शिवसेनेने टीका केलेली आहे। बळी राजाचं नाही तर बळी घेणाऱ्यांचं राज्य आहे। निश्चितच या वाक्याला गांभीर्यानं घ्यावं लागेल, कारण अनेक मुद्दे असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असेल, हे मुद्दे अजूनपर्यंत सुटलेले नाहीयेत आणि त्यामुळे सरकारवरती शिवसेनेनं जे आहे ते सामनामधून टीका केलेली आहे। सौरभ, नंतर आता भाजपकडून या टीकेला नेमकं काय उत्तर येतं हे सुद्धा बघावं लागेल। थँक्यू पंकज या सगळ्या माहितीबद्दल।